इंडस्ट्रीतला कोणता अनुभव सांगशील? इंडस्ट्रीतला कामाचा की जो लक्षात तोच राहतो कायम तुझ्या? अनुभव म्हणा किंवा किस्सा म्हणा. खूप की आहे. आपण खूप मतलब असं म्हणू की आपण खूप पुढे आलोय, खूप काम केलंय आपण, पण तरी पण ती एक गोष्ट कायम कायम आपल्या बॅक ऑफ द माइंड इथे सुरू असते. ती कोणती? असं बघायला गेलं तर खूप आहेत ग, म्हणजे अनुभव खूप आहेत. म्हणजे ज्या गोष्टीची भीती असते ते पण करावं लागतं इकडे. फॉर शॉर्ट म्हणजे मी आता एक 10-15 वर्षापूर्वी स्वतःच्या साडीला आग लागली, असा खरोखर आग लावली होती साडीला, असा सीन शूट केलाय. कसं दाखवणार तू? नाही तर माझ्या साडीला पदराला आग लागते, तर ती आग लावलेली दाखवावी लागेल कॅमेरामध्ये. तू कसं दाखवणार? VFX वगैरे तेव्हा नव्हतं ते, तर त्याला ती आग लागलेली, तर ते ते करताना पण त्यावेळेला भीती म्हणायचं ना. मला मज्जा वाटते तेव्हा. असे मला मुळातच ॲक्शन सिक्वेन्सेस करायला, फाईट सिक्वेन्सेस करायला प्रचंड आवडतं. तर वेगळं करायचं, काय करा, पदरा लागल्याची हालवूया असं होतं. एकाच सिक्वेन्सला मी मनापासून प्रचंड घाबरले होते. तो आत्ताचा सिक्वेन्स होता, तो मी कधी विसरू नाही शकत. शालिनीचं कॅरेक्टर करताना मी ज्यावेळेला विहिरीत पडते, ढकलते मला देवकी विहिरीमध्ये, तर मला मुळात पाण्याची भीती कोणाला नसते, ज्याला पोहता येत नाही त्याला भीती असतेच ना. तर मला विहिरीत उडी मारायची होती आणि मला असं वाटलं की ठीक आहे, देवकी येते मागून उडी मारते आणि मला विहिरीत, आणि त्यांनी सांगितलं होतं पाणी एवढं असणार आहे, फुल नसणार आहे, तो पाय तुझा टेकला जाईल, टेन्शन घेऊ नकोस. हां म्हटलं ठीक आहे चालेल, मी उडी मारेन. आणि फक्त आमचे डिरेक्टर आले असे, आणि ते सर त्यांच्या त्या कॅमेराच्या दिशेने जात होते, मी इथे उभी होते. रेडी आहे का माधवी? म्हटलं हा रेडी. हा उलटं पडायचंय तुला, उलटं पडायचंय, उलटं पडायचंय, उलटं पडायचंय, म्हणजे असं नाही पडायचंय, असं पडायचं. तर तिथे भाई मी अजून घाबरले ना. आपल्याला अंदाज असतो पाणी पडताना, तर तुला समजा कोणी असं धक्का मारणार आहे, तर तुला माहिती आहे कसं लँड व्हायचं, यू नो तुझी बॉडी कशा पद्धतीने लँड होणार आहे. तुला उलटा असा धक्का मारणार, तू विहिरीत पडणार आहेस, तुला काय वाटेल? माझं असेल मागण, म्हणजे तू असा धक्का मारणार आहे मला? ते म्हणले हो. मग तिने मला लिटरली असा धक्का मारला आणि मी अशी पाण्यात पडले मागे. तर मी त्या शॉटला घाबरले होते खूप, पण तो मी ठरवलं होतं की नाही, घाबरले तर संपलं. मग मला नाही घाबरायचंय, हा फोबियाच घालवायचा आहे. मग तो शॉट दिला मी 3 वेळा, मला परत तसंच पडावं लागलं. 3 टेक्स मध्ये वेगवेगळ्या अँगलने घेतला तो शॉट. ते मला कायम लक्षात राहणार आहे बाबा.